सावरगाव पहाडसिंगीचा वीज प्रश्न मार्गी, निलेश कापकरांच्या आंदोलनाला यश। पातूर प्रतिनिधी। सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील गेल्या 10 वर्षांपासूनची कमी दाबाची वीज समस्या आणि पहाडसिंगी येथील घरावरून गेलेल्या धोकादायक विद्युत तारांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून दोन्ही गावांतील कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत। वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून दखल न घेतली गेल्याने त्रस्त ग्रामस्थांनी निलेश कापकर यांच्याकडे धाव घेतली होती। कापकर यांनी मे 22 रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता, तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची प्रशासनाने तत्काळ दखल घेत सावरगावसाठी नवीन रोहित्र डीपी मंजूर केले। तसेच शुक्रवारपासूनच नवीन रोहित्र बसवणे व पहाडसिंगी येथील धोकादायक तारा हटवण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। या आंदोलनात सरपंच प्रवेश सरकटे, रामेश्वर सावंत, दिगंबर शिंदे, काशीराम आडे, शंकर जाधव यांच्यासह दोन्ही गावांतील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या गावांना एक तरी भेट दिली किमान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एखादा आपला तृतीय श्रेणीचा कर्मचारी तरी पाठवला। सावरगाव मध्ये आले का कोणी? कलेक्टर साहेबांमार्फत। कलेक्टर भी एक महिला आहे ना अकोला जिल्ह्याची, पण महिलावरचा अत्याचार त्याला समजत नाही का की आपल्या जिल्ह्यातील महिलांवर किती प्रमाणात अत्याचार होतो? मग कलेक्टर महोदयांना न्याय नाही मागायचा की आम्ही काय महोदयांसारखे शस्त्र घ्यायचे का? मग त्या काळी जर नक्षलवादी तयार झाले असतील तर हे आमच्या आदिवासी भागातले झाले तयार, मग काय झाले याचा पण तुम्ही विचार करा ना। कारण की तुम्ही आमच्या अन्यायावर अत्याचार जो होत आहे त्याला तुम्ही वाचा फोडण्यासाठी तुम्ही समोर येत नाही। आज एवढे 10 वर्ष झाले फाईल पेंडिंग आहे। सरकडे भाऊ 10 वर्ष झाले, किती वर्ष झाले आपल्याला डीपी पाहिजे सावरगावमध्ये? 10 वर्ष झाले पाहिजे का? आजची मागणी नाही आहे आम्हाला, काय शेअर नाही।